ओके. सो येस्टरडे आपण कुठपर्यंत डिस्कस केलेलं होतं तर डायसॅकराइड्स बघितलेले होते. आता पॉलिसॅकराइड्स बघूया. पॉलिसॅकराइड्स म्हणजे कोण? ज्याचं हायड्रोलायसिस झालं की 10 पेक्षा जास्त मोनोसॅकराइड्स मिळतात. काय मिळतात? 10 पेक्षा जास्त मोनोसॅकराइड्स मिळतात. Polysaccharides are formed by linking large number of monosaccharide unit by using a glycosidic linkage. आता सगळ्यात पहिला बघा मग कोण आहेत? Starch, cellulose and glycogen are the most common natural polysaccharides. Okay. Starch is storage carbohydrates. Starch जो आहे हा कसला आहे कार्बोहायड्रेट आहे? स्टोरेज. प्लांट्स मध्ये जे स्टोर होतं कार्बोहायड्रेट ते इन द फॉर्म ऑफ काय होत असते तर स्टार्च होत असते. ऑफ प्लांट्स अँड इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट फॉर ह्युमन्स अँड अदर ॲनिमल्स. सेल्युलोज हा मेन कॉन्स्टिट्युएंट असतो सेल वॉलचा. कोणाच्या सेल वॉलचा? प्लांटच्या सेल वॉलचा. कोणाचा सेल वॉलचा? So cellulose is the main constituent of cell wall of plant and bacterial cell. It is also main constituent of wood and cotton. Glycogen constitutes storage carbohydrates of animals and it is present in liver, muscles and brain. It is also found in yeast and fungi. कुठं मिळतं ते? yeast and fungi. आता जे आपलं स्टार्च आहे काय आहे? स्टार्च. हा बघा, स्टार्च इज अ पॉलिमर ऑफ अल्फा डी ग्लुकोज. स्टार्च कोणाचा पॉलिमर असतो? अल्फा डी ग्लुकोज. आता ते अल्फा डी ग्लुकोज जे आहे ते दोन फॉर्म मध्ये इथं असतात. एक अमायलोज म्हणून असतात आणि एक अमायलो पेक्टिन म्हणून असतात. काय असतात? हा, अमायलोज स्ट्रेट चेन असते. अमायलोज पेक्टिन काय असते तर ब्रांच्ड असते. सो स्टार्च हॅज टू कंपोनेंट्स नेमली अमायलोज 15 to 20% and amylopectin 80 to 85%. Amylose is soluble in water. Amylose कशामध्ये soluble आहे? Water मध्ये soluble आहे. And forms blue colored complex with iodine. It contains 200 to 1000 alpha glucose unit linked by which linkage? Alpha 1,4 glycosidic linkage. आता इथं बघा, हा ग्लुकोजचा युनिट आहे. कसला युनिट आहे? काल मी शिकवलंय तुम्हाला ग्लुकोजचा युनिट. हा फर्स्ट कार्बन आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे, हा फोर्थ आहे, हा फिफ्थ आहे. हा फर्स्ट कार्बन ग्लुकोजचा, एका ग्लुकोज युनिटचा फर्स्ट कार्बन दुसऱ्या ग्लुकोजच्या फोर्थ कार्बनला लिंक होतो. कसं तर इथं काय होता OH आणि इथं पण काय होता OH. एकाचा OH आणि एकाचा H रिमूव्ह होणार आणि O जॉईन होणार. काय जॉईन होणार? त्याला म्हणतात आपण कसली लिंकेज? ग्लायकोसाइडिक लिंकेज. सो इथं कोण होणार आहे तर अल्फा 1,4 काय होणार आहे तर ग्लायकोसाइडिक लिंकेज. अल्फा 1,4 काय होणार आहे? समजते मी काय सांगते? येस ऑर नो? सो इथं परत 1,4 परत 1,4. हे ग्लायकोसाइडिक लिंकेज अमायलोज मध्ये जी स्ट्रेट चेन असते, जी ग्लायकोसाइडिक लिंकेजची असते ती 1,4च ग्लायकोसाइडिक लिंकेज असते. आणि अमायलोपेक्टिन जे असते त्यामध्ये ब्रांच पण असते. मग ऍक्च्युली जेव्हा स्ट्रेट चेन फॉर्म होणार आहे तेव्हा 1,4च ग्लायकोसाइडिक लिंकेज असते. 1,4च ग्लायकोसाइडिक लिंकेज असते. 1,4च ग्लायकोसाइडिक लिंकेज असते. आणि ब्रांच जी असते ती दुसऱ्या ग्लुकोज मॉलिक्युलचा फर्स्ट कार्बन आणि खालचा जिथं ब्रांच फॉर्म होणार आहे त्याचा सिक्स्थ कार्बनचा OH. कोणाचा OH? हा, म्हणजे इथला OH आणि इथला काय होता तर OH. मग OH आणि काय रिमूव्ह झाला तर H. ग्लायकोसाइडिक लिंकेज कशी फॉर्म होते? वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करून. ग्लायकोसाइडिक लिंकेज कशी फॉर्म होते? मग एकाचा OH आणि एकाचा H रिमूव्ह करू. ठीक आहे, हे समजलं का? बघा, 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज स्ट्रेट चेनला, 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज, परत 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज. पण जेव्हा ब्रांच होणार आहे काय फॉर्म होणार आहे? जेव्हा काय फॉर्म होणार आहे? ब्रांच. ती ब्रांच कोणाबरोबर होणार आहे तर 1 आणि 6. ब्रांच कोणाबरोबर फॉर्म होणार आहे? 1 आणि 6 ग्लायकोसाइडिक लिंकेज असणार आहे. ठीक आहे, आता हे जे आहे हे सेल्युलोजचं आहे. सेल्युलोज मध्ये काय असतंय? बीटा असते. म्हणजे हे ग्लुकोजचा OH जो आहे एनामेरिक कार्बनचा OH अप्पर साइडला असणार आहे, बीटा साइडला असणार आहे. मग एनामेरिक कार्बनचा OH जो बीटा साइडला आहे तो
आणि सेकंड मॉलिक्युलचा ग्लुकोजचा फोर्थ कार्बनचा OH. मग परत इथला OH आणि इथला काय रिमूव्ह केला H आणि त्यामध्ये काय झाली तर ग्लायकोसायडिक लिंकेज. म्हणजे हा 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज. परत 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज. सो इट इज बीटा 1,4 काय आहे तर ग्लायकोसायडिक लिंकेज. कशामध्ये असते ही? स्टार्च मध्ये. सेल्युलोज कशामध्ये असते? बीटा 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज कशामध्ये असते? सेल्युलोज मध्ये असते. आणि स्टार्च मध्ये काय असते तर अमायलोज आणि काय असते तर अमायलोपेक्टिन. काय असते? अमायलोज आणि काय असते तर अमायलोज पेक्टिन. ओके. सो नेक्स्ट काय आहे? ह्यामध्ये बीटा अल्फा 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेजेस आहेत, गिव्हिंग राईज टू अनब्रांच्ड चेन ऑफ व्हेरिएबल लेंथ. अमायलोज असतो त्याची अनब्रांच्ड असते, त्याला ब्रांच नसते. अमायलोपेक्टिन इज अ वॉटर इनसोल्युबल कंपोनेंट ऑफ स्टार्च. कशाचा आहे तो? अमायलोपेक्टिन कसा कंपोनेंट आहे? अमायलोपेक्टिन इज अ वॉटर इनसोल्युबल कंपोनेंट ऑफ स्टार्च विच फॉर्म्स ब्लू वॉलेट कलर्ड कॉम्प्लेक्स विथ आयोडीन. जो कसला कॉम्प्लेक्स फॉर्म करतो? ब्लू आणि व्हायलेट कलरचा कॉम्प्लेक्स फॉर्म करतो विथ आयोडीन. इट इज ब्रांच्ड. कसा आहे तो? ब्रांच. इट इज अ ब्रांच चेन पॉलिसॅकराइड. इन अमायलोपेक्टिन चेन चेन आर फॉर्म ॲट 1,4. जी चेन स्ट्रेट चेन जी आहे ती 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेजेस असते. ब्रांच जी फॉर्म होते, काय फॉर्म होते? ती 1,6 अल्फा ग्लायकोसायडिक लिंकेज. 1,6 अल्फा ग्लायकोसायडिक लिंकेज. So between alpha glucose unit, whereas branches are formed by alpha 1,6 glycosidic linkage. Cellulose मध्ये बीटा 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज असते. सेल्युलोज मध्ये बीटा 1,4 काय असते तर ग्लायकोसायडिक लिंकेज. सो सेल्युलोज इज अ स्ट्रेट चेन polysaccharide of beta glucose unit linked by beta 1,4 glycosidic bond. Chemical hydrolysis of cellulose requires use of concentrated strong acids. केमिकल हायड्रोलायसिस कोणाचा? सेल्युलोजचा. त्याला काय लागतं? स्ट्रॉंग सल्फ्युरिक ऍसिड लागत असतं. स्ट्रॉंग acids at high temperature and pressure. This implies that the beta 1,4 glycosidic bond is very strong. सेल्युलोज मधला जो बॉन्ड असतो बीटा 1,4 ग्लायकोसायडिक बॉन्ड तो खूप स्ट्रॉंग असतो आणि तो इझिली ब्रेक होऊ शकत नाही. And it is difficult to hydrolyze. So humans do not have an enzymes which can hydrolyze this linkages. हे linkages human hydrolyze करू शकत नाही. त्यामुळे आपल्या फक्त बाउल पोट साफ करण्यासाठी आपण सेल्युलोज काय करतो तर इंटेक करतो. Hence cellulose cannot be digested by human being. It serves as the fibrous content of food useful for bowel movement. And figure 14.14 shows the Habermas projection. हे आपण सेल्युलोजचं बघितलं. ग्लायकोजन काय असतं? हा जो तुमचा अमायलोपेक्टिन आहे, काय आहे? अमायलोपेक्टिन. ह्या अमायलोपेक्टिनला जेवढे ब्रांचेस असतात त्यापेक्षा हायली ब्रांच्ड, अजून हायली ब्रांच्ड, अजून अमायलोपेक्टिन सारखाच पण हायली ब्रांच्ड आहे. पण काय आहे? कोण? ग्लायकोजन. कोण? ग्लायकोजन. सो इथं बघा Glycogen has its structure similar to that of amylopectin, but it is more highly branched. आता बघा, the symbiotic bacteria in the guts of insect called termites have enzyme that can hydrolyze beta 1,4 glycosidic linkage in cellulose. म्हणून आपलं वूड आहे ना इझिली टर्माइट्स काय करू शकतात तर खराब करू शकतात, कारण त्यांच्याकडे तो एन्झाईम आहे. टर्माइट्स जे आहेत छोटे छोटे वूडचे किडे जे असतात ते इझिली बीटा 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेजला ब्रेक करू शकतात. म्हणून बघा तुमचा वूड खराब होतो, त्याला आपण म्हणतो कीड लागली आहे वगैरे म्हणतो ना, त्यामुळे. प्रोटीन्स. आता प्रोटीन्स म्हणजे काय सांगा मला? प्रोटिओज आपण कालच बघितलेलं. प्रोटिओज प्राईम इम्पॉर्टन्स. कसलं इम्पॉर्टंट आहे? प्राईम इम्पॉर्टंट. आणि प्रोटीन कशासाठी यूज केलं जातं? ग्रोथ, वेअर अँड टेअर. ग्रोथ साठी, मसल ग्रोथ, बॉडी ग्रोथ आणि वेअर अँड टेअर साठी यूज केलं जातं. सो प्रोटीन
Protein are the fundamental structural material of animal bodies. Protein in the form of enzymes play prime role in all the physiological reactions. The name protein is derived from the Greek word proteos, which means primary or of prime importance. Nutritional sources of proteins are milk, pulses, nut, fish, meat, chicken. Chemically proteins are polyamides. कसले आहेत प्रोटीन्स? पॉलीअमाइड म्हणजे अमाइड लिंकेज आहे बाळांनो त्यामध्ये. सी डबल बॉन्ड ओ NH. हा जो लिंकेज आहे ना कार्बोनिल ग्रुप मध्ये आणि NH ग्रुप मध्ये, कशामध्ये? सी डबल बॉन्ड ओ कार्बोनिल ग्रुप झाला कार्बोक्सिलिक ऍसिडचा, आणि अमोनियाचा NH ग्रुप जो आहे अमाइनचा, अमोनियाचा नाही अमाइनचा जो NH ग्रुप आहे त्यामधल्या लिंकेजला आपण कसला लिंकेज म्हणतो तर पॉलीअमाइड लिंकेज. So chemically proteins are polyamides which are having high molecular weight polymers of monomeric unit called as alpha amino acids. काय म्हणतो आपण त्याला? अल्फा अमायनो ऍसिड्स. आता इथं बघा अल्फा अमायनो ऍसिड्स म्हणजे कसे असतात पहिला. हा बघा हा सी आहे, इथं काय आहे तर सी डबल बॉन्ड ओ, सिंगल बॉन्ड काय आहे तर OH कार्बोक्सिलिक ऍसिड, आणि इथं कोणता ग्रुप आहे तर NH2 अमाइन ग्रुप आहे. इथं एक हायड्रोजन आहे आणि इथं काय आहे तर R. आता हा R किती टाईपचा असणार आहे तर ऍक्च्युली अल्फा अमायनो ऍसिड्स 20 टाईपचे आहेत. किती टाईपचे आहेत? 20 टाईपचे आहेत. ते 20 टाईपचे वेगळे कसे आहेत तर R चेंज होणार दरवेळी. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक चार्ट पण दिलेला आहे, काल आपण डिस्कस पण केलेला, परत एकदा बघायचा आहे. ठीक आहे. सो मी काय म्हटलं तुम्हाला, हा अल्फा अमायनो ऍसिड्स आहे. कसले ऍसिड्स आहेत हे? अल्फा अमायनो ऍसिड्स. ह्या अल्फा अमायनो ऍसिड्स मधला फक्त तुमचा R चेंज झाला की अल्फा अमायनो ऍसिडला वेगवेगळे काय येतात तर नाव येतात. फॉर एक्झाम्पल इथं बघा हा NH2 आहे, इथं C आहे, इथं H आहे, इथं काय आहे तर H, आणि इथं काय आहे तर COOH. ह्याचं नाव काय सांगा? ह्याचं नाव आहे ग्लायसिन. काय नाव आहे ह्याचं? हा एकमेव असा अल्फा अमायनो ऍसिड आहे ज्याला कायरल कार्बन नाहीये. काय नाहीये? काय नाहीये? कायरल कार्बन म्हणजे असा कार्बन ज्याला चारही ग्रुप वेगवेगळे असतात. इथं तुमचा R म्हणजेच तुमचा R इथं म्हणजे काय असतं H. R म्हणजेच काय तर H. मग दोन्ही हायड्रोजन काय झाले सेम, ग्लायसिन. मग परत इथं काय येणार आहे तर इथं परत NH2 CH, इथं CH3 घेते, इथं COOH. इथं परत तुमचा R चेंज झालं. इथं R कोणता ग्रुप झाला? CH3. R कोणता ग्रुप झाला? CH3. मग ह्याचं नाव काय असणार आहे? ह्याचं नाव असणार आहे ॲलनाइन. काय नाव आहे ह्याचं? आता ॲलनाइन नाव आहे बघा. इथला OH एका अल्फा अमायनो ऍसिडचा OH आणि दुसऱ्या अल्फा अमायनो ऍसिडचा H रिमूव्ह झाला आणि बॉन्ड फॉर्म झाला, त्याला पेप्टाइड बॉन्ड म्हणतो. कसला बॉन्ड म्हणतो? इथला काय रिमूव्ह झाला? OH. इथला काय रिमूव्ह झाला? H. इथं काय होता? हा C डबल बॉन्ड काय होता? O. इथला OH रिमूव्ह झाला आणि इथला H रिमूव्ह झाला. ही जी फॉर्म झाली ती बॉन्ड कोणती बॉन्ड असते तर पेप्टाइड बॉन्ड म्हणतो आपण ह्याला. आणि असे खूप सारे पेप्टाइड बॉन्ड जेव्हा फॉर्म होतात, आता इथं किती अल्फा अमायनो ऍसिड्स आहेत? 2. म्हणून ह्याला डायपेप्टाइड बॉन्ड म्हणतो. पेप्टाइड बॉन्ड किती फॉर्म झाले त्यावरनं डाय ट्राय डिपेंड नाही राहत. मॉलिक्युल्स किती इन्व्हॉल्ड आहेत अल्फा अमायनो ऍसिडचे? काय किती इन्व्हॉल्ड आहेत? हा. मग इथं अल्फा अमायनो ऍसिड्स किती अवेलेबल आहेत? 2. डायपेप्टाइड. 3 जर असले असते तर ट्रायपेप्टाइड, 4 जर असले तर टेट्रापेप्टाइड, 5 जर असेल तर पेंटा, खूप जास्त असले तर पॉलीपेप्टाइड, खूप जास्त असले असते तर ह्या, खूप जास्त असले असते तर कोण असलं असतं तर पॉलीपेप्टाइड.
इथं बघा, अल्फा अमायनो ऍसिड्स, प्रोटीन ऑन कम्प्लीट हायड्रोलायसिस, म्हणजे एखादा प्रोटीन जो आहे त्याचा हायड्रोलायसिस म्हणजे वॉटर बरोबर ट्रीट केला. आता पण वॉटरच मॉलिक्यूल रिमूव्ह केलं की नाही? येस हो नो? पॉलिपेप्टाइड बॉन्ड फॉर्म करण्यासाठी काय रिमूव्ह केलं? वॉटर. हा, मग त्यांनी काय म्हटले, प्रोटीनचं जर तुम्ही हायड्रोलायसिस केलं म्हणजे वॉटरमध्ये ऍड केलं, स्टर केलं, इट गिव्स अ मिक्सचर ऑफ अल्फा अमायनो ऍसिड्स. कसले मिक्सचर येतो तो? आणि अल्फा अमायनो ऍसिड्स आर कार्बोक्सिलिक ऍसिड्स हॅव्हिंग अन अमायनो ग्रुप bonded to alpha carbon. Amino group bonded to which carbon? Amino group bonded to which carbon? Alpha. Amino group bonded to alpha carbon. हे बघा, इथं बघा, हा कार्बोक्सिलिक ग्रुप आहे, COOH. ह्या कार्बोक्सिलिक ग्रुपला जॉईन असणारा कार्बन कोणता कार्बन आहे? तर अल्फा कार्बन आहे. ह्या अल्फा कार्बनला कोण जॉईन आहे? तर NH2. म्हणून अल्फा कार्बनला अमायनो ग्रुप जॉईन आहे. सो अल्फा अमायनो ऍसिड. अल्फा कार्बन कायरल म्हटले, मी म्हटलं तुम्हाला सगळे कायरल आहेत. 20 अल्फा अमायनो ऍसिड आहेत, त्यामधले 19 मध्ये कायरल कार्बन आहे. 19 मध्ये काय आहे? कायरल कार्बन. फक्त एकच असा कार्बन आहे की ज्यामध्ये कायरल कार्बन म्हणजे चारही ग्रुप वेगळे नाही आहेत. कोण आहे? कोण आहे? ग्लायसिन. इथं ग्लायसिनच्या केसमध्ये आर म्हणजे काय असते? तर एच. आर म्हणजे काय असते? आर म्हणजे काय असते? एच. आर म्हणजे काय असते? एच. ठीक आहे. सो इथं बघा, अल्फा कार्बन इन ऑल द अल्फा अमायनो ऍसिड्स एक्सेप्ट काय म्हटलंय? एक्सेप्ट ग्लायसिन इज कायरल. कायरल म्हणजे अल्फा अमायनो ऍसिडचा जो कायरल कार्बन आहे, ज्या कार्बनला अल्फा कार्बन आहे, त्या अल्फा कार्बनला चारही ग्रुप वेगळे जॉईन असतील तर तो कायरल कार्बन असतो. फक्त ग्लायसिन मध्ये तसं नसतं. इट इज फाउंड दॅट द अल्फा कार्बन in alpha amino acid obtained by hydrolysis of protein ह्याला कसला कॉन्फिगरेशन असतं? L कॉन्फिगरेशन. कसला कॉन्फिगरेशन असतं? L कॉन्फिगरेशन. So the L alpha amino acids are represented by the Fisher's projection. हे Fisher's projection आहे हा वाला. जिथं इथं कार्बन आहे ना, मग मी तुम्हाला काय, फिशर्स प्रोजेक्शनला कार्बन जिथं असतं तिथं क्रॉस येत आहे. काय येत आहे? क्रॉस. ठीक आहे, हे समजलं का तुम्हाला? हा बघा, हा ग्लायसिन आहे, अल्फा कार्बन अकायरल. अकायरल का? तर इथं जो आर ग्रुप होता तो आर ग्रुप पण काय आहे? तर एच. आर ग्रुप पण काय आहे? तर आर ग्रुप पण आहे तर काय आहे? तर तो एच. ठीक. आता इथं बघा, हे वाले सगळे अल्फा अमायनो ऍसिड्स आहेत. अल्फा अमायनो ऍसिड्स मेनली आपण किती प्रकारमध्ये क्लासिफाय करतो? तर 3 प्रकारमध्ये क्लासिफाय करतो. कोणते 3 प्रकार आहेत? तर न्यूट्रल अल्फा अमायनो ऍसिड, ऍसिडिक अल्फा अमायनो ऍसिड्स आणि बेसिक अल्फा अमायनो ऍसिड्स. हे बघा, न्यूट्रल अल्फा अमायनो ऍसिड्स म्हणजे ज्यामध्ये COH ग्रुप आणि NH2 ग्रुपचा नंबर काय आहे? तर सेम. COH ग्रुप ऍसिडिक असतं. COH ग्रुप कसा असतो? तर ऍसिडिक असतो. आणि NH2 ग्रुप काय असतो? तर बेसिक. सो ज्या पण केसमध्ये एक COH आणि एक NH2 आहे, किंवा 2 COH आणि 2 NH2 आहेत, किंवा 3 COH किंवा 3 NH2 आहेत, ते काय असतात? तर न्यूट्रल. ते काय असतात? ते काय असतात? न्यूट्रल. काय असतात? न्यूट्रल. काय असतात? न्यूट्रल. आता इथं बघा, सगळ्यात पहिला कोण आहे? न्यूट्रल अल्फा अमायनो ऍसिड ग्लायसिन. ग्लायसिनला कोण असतं? आर म्हणजे कोण असतं? तर एच. आर म्हणजे कोण असतं? एच. ऍलेनाइन आहे, ऍलेनाइनला कोण असतं? ग्रुप CH3. व्हॅलिन आहे, व्हॅलिन. आता हे बघा, हे ऍस्ट्रिक जिथं जिथं दिलेत ना, ऍस्ट्रिक, हे इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड्स आहेत. म्हणजे हे तुमच्या बॉडीमध्ये सिंथसाइज होत, हे तुम्हाला बाहेरून घ्यावे लागतं. आणि ज्याला ऍस्ट्रिक नाहीये ते नॉन इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड्स आहेत. म्हणजे ते तुमच्या बॉडीमध्ये सिंथसाइज होतात, तुम्हाला बाहेरून घ्यायची गरज नाही. मग तसं बघितलं तर परत जे अल्फा अमायनो ऍसिड्स आहेत ते 2 टाइप मध्ये क्लासिफाय करतो.
10 इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड्स आणि 10 नॉन इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड्स. सो इथं बघा सगळ्यात पहिला कोण आहे तर ग्लायसिन, मग कोण आहे तर ॲलेनाइन, मग कोण आहे तर व्हॅलिन. हा आता व्हॅलिन कसं आहे इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड आहे. मग लिओसिन, लिओसिन Me2CH2, आयसोल्युसिन CH3CH2CH3, ऍस्परागाइन. आता ऍस्परागाइन मध्ये हे बघा इथं बघा पहिला तर एक एंडला COH आणि एक एंडला NH2 असणारच आहे. ते सोडून इथं एक NH2 आणि इथं एक CO आहे. त्यामुळे झाले का 2 CO ग्रुप आणि 2 काय झाले तर NH2 ग्रुप. त्यामुळे तो काय आहे तर न्यूट्रल आहे. काय आहे? काय आहे? न्यूट्रल. ऍस्परागाइन नंतर ना ग्लुटामाइन, ग्लुटामाइन मध्ये पण परत NH2CO परत CH2CH2. हे काय दोन इसेन्शियल नाही आहेत, नॉन इसेन्शियल आहेत, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होऊ शकतात. इसेन्शियल म्हणजे जे आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होऊ शकत, इसेन्शियल म्हणजे जे आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होऊ शकत. आता सिरीन, नेक्स्ट कोण आहे? सिरीन. सिरीनचा फॉर्म्युला काय आहे तर OHCH2. नेक्स्ट थ्रिओनाइन, कोण आहे? थ्रिओनाइन. हे बघा थ्रिओनाइन ला काय आहे? ऍस्ट्रिक. ऍस्ट्रिक म्हणजे हा काय आहे? इसेन्शियल. काय आहे? हा इसेन्शियल थ्रिओनाइन CH3CH काय असते तर OH. मग नेक्स्ट सिस्टाइन, कोण आहे नेक्स्ट? सिस्टाइन. सिस्टाइनला काय असतंय OH च्या जागी SH हा थायो ग्रुप कन्सिडर केला जातो. कसला ग्रुप कन्सिडर केला जातो? थायो. नेक्स्ट मिथिओनाइन, मिथिओनाइनला परत ऍस्ट्रिक साइन आहे म्हणजे इसेन्शियल आहे. हा परत काय असते तर MEsCH2CH2. हे बघा तुम्हाला हे काय पाठ करायची गरज नाही फॉर्म्युलाज. तुम्हाला फक्त हे पाठ करायचं आहे की कोण ऍसिडिक आहे, कोण बेसिक आहे आणि कोण न्यूट्रल आहे. ऍसिडिक 2 आहेत, बेसिक 3 आहेत, राहिलेले सगळे काय आहेत तर न्यूट्रल. असं पाठ करायचं. 15 न्यूट्रल आहेत. किती न्यूट्रल आहेत? 15. हा 2 ऍसिडिक आणि 3 बेसिक, 2 ऍसिडिक आणि 3 बेसिक. समज में आ रहा है? हा तुम्हाला इथं काय फॉर्म्युला, फॉर्म्युला कोणाचं पाठ असायला पाहिजे? हे जे बेसिक आहेत. हा ग्लायसिनला काय आहे? H आहे. ॲलेनाइनला काय आहे? CH3 आहे. व्हॅलिनला काय आहे? CH3 ट्वाइस CH आहे. ल्युसिनला काय आहे? CH3 ट्वाइस CH CH2 आहे. असं ठीक आहे. नेक्स्ट फिनिल ॲलेनाइन, फिनिल ॲलेनाइन इसेन्शियल आहे CH2. टायरोझिन, टायरोझिन पॅरा OH म्हणजे पॅरा पोझिशनला OH जॉईन असतं C6H4CH. ट्रिप्टोफॅन, ट्रिप्टोफॅन परत बघा इथं NH लिंकेज आहे, इथं काय आहे तर CH. प्रोलिन, प्रोलिन NH आणि काय आहे तर COOH. आता कोण ऍसिडिक आहे? ऍस्पार्टिक ऍसिड. का तर त्यामध्ये एकच COH ग्रुप आहे. काय आहे? ऍक्च्युली मेन स्ट्रक्चर मध्ये अल्फा अमायनो ऍसिड्स मध्ये एक COOH ग्रुप आहे आणि एक NH2 ग्रुप आहे. एक COOH ग्रुप आहे आणि एक काय तर NH2. पण इथं अजून एकच COH ग्रुप झाला, म्हणजे किती COH ग्रुप झाले? 2. म्हणजे ऍसिडिक ग्रुप जास्त आहेत आणि बेसिक ग्रुप काय तर कमी, म्हणून ऍसिडिक. परत ग्लुटॅमिक ऍसिडचं पण तेच COOH CH2CH2. कसं आहे? कोण आहे ग्रुप? ऍसिडिक ग्रुप एक आहे म्हणजे 2 झाले टोटल आणि बेसिक ग्रुप एकच आहे म्हणून ऍसिडिक आहे. लायसिन, आता लायसिन मध्ये NH2 CH2 4 टाइम्स. मग परत आर्गनाइन, आर्गनाइन मध्ये NH डबल बॉन्ड C NH2 NH CH2. बेसिक. हिस्टिडाइन परत NH. त्यामध्ये कार्बोक्सिलिक ग्रुप आहे का? नाही. मग आता पाठ काय करायचं? कोण बेसिक अल्फा अमायनो ऍसिड्स आहेत? कोण आहेत बेसिक अल्फा अमायनो ऍसिड सांगा? बेसिक अल्फा अमायनो ऍसिड्स कोण कोण आहेत? लायसिन, आर्गनाइन, हिस्टिडाइन. कोण कोण आहेत? लायसिन, आर्गनाइन, हिस्टिडाइन. हे तर नावावरनं समजतंय. ऍस्पार्टिक ऍसिड, ग्लुटॅमिक ऍसिड. मग हे जर 5 आहेत तर राहिलेले सगळे काय आहेत? राहिलेले सगळे काय आहेत? हा त्या न्यूट्रल मध्ये ज्याला ज्याला ऍस्ट्रिक साइन आहे, ज्याला ज्याला ते काय आहेत? इसेन्शियल. कोण आहेत इसेन्शियल? व्हॅलिन, लिओसिन, आयसोल्युसिन, थ्रिओनाइन, मिथिओनाइन, फिनिलॅलनाइन, ट्रिप्टोफॅन,
लायसिन, अर्गनाइन, हिस्टिडाइन. लायसिन, अर्गनाइन, हिस्टिडाइन. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. नेक्स्ट बघा. The symbol R in the same structure in the structure of alpha amino acid represents side chain and may contain additional functional group. त्यामध्ये additional functional group असू शकतात जे R आपण घेणार चौथा ग्रुप. 3 ग्रुप तर फिक्स्ड आहेत अल्फा अमायनो ऍसिडचे. कोणते 3 ग्रुप फिक्स्ड आहेत सांगा? H, NH2 आणि COOH हे फिक्स्ड आहे. हा चौथा ग्रुप आहे R. ह्या R मध्ये अजून काय असू शकतो? अल्फा अमायनो ग्रुप पण असू शकतो किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड पण असू शकतो. ठीक. सो इफ द R contains a carboxyl group, COOH group, the amino acid is acidic. आहे का? कोण आहे? aspartic acid आणि ग्लुटॅमिक ऍसिड. जर R मध्ये फक्त COH ग्रुप आहे, फक्त कोणता ग्रुप आहे? तर तो ऍसिडिक आहे. तर तो काय आहे? इफ द R contains an amino group, मग तो अमाइन प्रायमरी असू दे, सेकंडरी असू दे किंवा टर्शरी, इट इज कॉल्ड एज व्हॉट? बेसिक अमाइनो ऍसिड. कसला अमाइनो ऍसिड म्हणतो आपण ह्याला? सो द अदर अमाइनो ऍसिड्स हॅव्हिंग न्यूट्रल or no functional group in R are called as neutral alpha amino acids. अल्फा अमायनो ऍसिडचा ट्रायबल नेम दिलेला आहे आणि त्याला नॉर्मली 3 लेटर्स आपण रिप्रेझेंट करतो. हे बघा, HIS म्हणजे हिस्टिडाइन, ARG म्हणजे अर्गनाइन, LYS म्हणजे लायसिन, GLU म्हणजे ग्लुटारिक ऍसिड, ASRP म्हणजे काय असतं तर एस्पॅरिक ऍसिड, एस्पार्टिक ऍसिड सॉरी. ठीक आहे. टोटल लिस्ट मध्ये किती आहेत अल्फा अमायनो ऍसिड्स? किती आहेत बाळांनो? टोटल अल्फा अमायनो ऍसिड्स किती आहेत? 20. किती अल्फा अमायनो ऍसिड्स आहेत? 20 मध्ये किती इसेन्शियल आहेत, किती नॉन इसेन्शियल आहेत? 10 इसेन्शियल आहेत आणि 10 काय आहेत तर नॉन इसेन्शियल. आर ऑफन रेफर्ड एज सिंपल अल्फा अमायनो ऍसिड्स commonly found in protein with their symbol and also their types neutral, acidic, basic. 10 alpha amino acids from this list cannot be synthesized in our body. आपल्या बॉडीमध्ये असे 10 अल्फा अमायनो ऍसिड्स, टोटल 20 अल्फा अमायनो ऍसिड्स मधले 10 अल्फा अमायनो ऍसिड्स असे आहेत की जे बॉडीमध्ये सिंथेसाइज करू शकत and have to be obtained through diet. खाऊनच मिळणार आपल्याला. So these are called as essential amino acids and they are termed by asterisk sign. कशामध्ये? asterisk sign. समजतंय? Yes or no? ट्रिप्टोफॅन आणि हिस्टिडाइन आहे. have the structures 1 and 2 respectively. Classify them if it is neutral, acidic or basic. हे बघा, ट्रिप्टोफॅन जो आहे ह्यामध्ये NH2 ग्रुप किती आहेत सांगा? NH ग्रुप किती आहेत? 2 आणि COH ग्रुप किती आहे? 1. म्हणजे टोटल 3 NH आणि 2 COH झाले. मग कोण असणार आहे तो? 3 NH झाले ना, कारण हे 2 आणि अजून एक अल्फाचा 1 आणि COH पण 1. ठीक आहे, 2 COH आणि 3 NH ग्रुप झाले. ऍसिडिक का बेसिक? ऍसिडिक का बेसिक? बेसिक. काय असणार आहे? आणि हा वाला इथाइक NH आहे, इथाइक NH2 आहे, परत COOH आहे. किती आहेत? NH2 ग्रुप 1, 2 आणि इथं 3. कसा असणार आहे नेचर मध्ये? बेसिक. नेक्स्ट बघा, अल्फा अमायनो ऍसिड्स कसे असतात? अल्फा अमायनो ऍसिड्स आर हाय मेल्टिंग. काय आहेत? हाय आणि वॉटर सोल्युबल असतात कारण त्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल आहे. COH ग्रुप आहे. कसला ग्रुप आहे? अल्फा अमायनो ऍसिड्स आर हाय मेल्टिंग, water soluble crystalline solids unlike simple amines or carboxylic acids. These properties are due to a peculiar structure called as Witter's ion structure. Witter's ion structure इथं दाखवलंय काय, आणि हे तिन्ही स्ट्रक्चर पाठ करायचे. हे तिन्ही स्ट्रक्चर एक्झामला विचारतात. हे तिन्ही स्ट्रक्चर पाठ करायचे. इथं बघा,
कोणतं? हा बेसिकच, हा पण बेसिक आहे. नाही नाही, इथं NH ग्रुप आहे ना एक, इथं इथं हा स्ट्रक्चर जो दिलाय ह्यामध्ये इथं एक NH आहे, इथं एक NH आहे. किती NH झाले? आणि COH किती झाला? मग असू दे की, हा स्ट्रक्चर मध्ये विचारले त्यांनी स्ट्रक्चर मध्ये म्हटले, खालचा स्ट्रक्चर जो तुम्हाला दिलाय त्यातून सांगा, खालच्या स्ट्रक्चर पासून सांगा. मग इथं NH ग्रुप किती आहेत? NH आणि N किती ग्रुप आहे? ह्याला तर आपण N कन्सिडर करत नाही, पण हा NH आला ना, बेसिक आला ना, मग 2 NH, दोन्ही बेसिक. सांगा. सॉरी, सांगा नाही, विटरसाइन सांगतोय. विटरसाइन काय असतं? इथं बघा, हा तुमचा कोणता स्ट्रक्चर आहे? हा C आहे, इथं H आहे, इथं R आहे, परत इथं काय आहे तर C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय आहे तर OH, इथं काय आहे तर NH. हे बघा, मी काय सांगते ऐका. इथला H कार्बोक्सिलिक ऍसिडचा H जर गेला तर ह्यावरती O मायनस आणि हा H इथं आला तर ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो तर बॉन्ड पेअर. मग तो NH3 काय होणार आहे तर प्लस, ह्याला विटर्स आयन म्हणतो. कसला आयन म्हणतो? विटर्स आयन, व्हिटर नाही, विटर्स आयन. कसला? झेड सायलेंट आहे. कसला आयन? विटर्स आयन. सो विटर्स आयन मध्ये हा OH मधला हा O मायनस आणि H काय आहे तर प्लस, हा H प्लस जो आहे हा इथं NH2 ला येणार. NH2 चा लोन पेअरला कशामध्ये कन्वर्ट करणार आहे तो? बॉन्ड पेअर. लोन पेअरला कशामध्ये कन्वर्ट करणार आहे? मग हा NH3 प्लस झाला, हा C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस झाला, इथं C H आणि R विटर्स आयन आहे हा. आता ह्या विटर्स आयन, हा विटर्स आयन आहे नॉर्मल, न्यूट्रल म्हणतो आपण ह्याला. हा इथं बघा, जर जर बघा हा इथं COOH आहे आणि इथं NH3 काय आहे तर प्लस आहे. इथं COH ग्रुप आहे ना पूर्ण, हा ग्रुप कसा आहे? ऍसिडिक आहे. COOH आणि हा NH3 प्लस आहे, तर इथं ओव्हरऑल चार्ज ह्यावरती काय येणार आहे? ओव्हरऑल चार्ज काय येणार आहे? +1. त्यामुळे त्याचा pH हा कधीही लेस दॅन 2 असतो, लेस दॅन इक्वल टू 2, म्हणजे हा ऍसिडिक असणार आहे नेचरमध्ये. कसा असणार आहे नेचरमध्ये? ऍसिडिक. आता जो आपण बघितला ह्याचा नेट चार्ज 0 होणार आहे, कारण ह्यावरती +1 आहे आणि ह्यावरती -1, +1 -1 0. ओके, परत विटर आयन्स नो नेट चार्ज, त्यामुळे pH अप्रॉक्सिमेटली काय आहे तर 6. न्यूट्रल म्हणू शकतो आपण ह्याला. आता उलट आहे बघा, हा काय उलट? इथं COO काय आहे तर मायनस, इथं NH2 आहे, मग नेट चार्ज काय आहे तर -1. हे बघा, हा अमाइन आहे ना NH2 ग्रुप, हा बेसिक आहे. काय हा? इथं कोणता ग्रुप होता? COOH ग्रुप, ऍसिडिक. ऍसिडिक आहे म्हणून pH लेस दॅन इक्वल टू काय होता? 2. इथं अमाइन ग्रुप आहे म्हणून pH ग्रेटर दॅन इक्वल टू काय होणार आहे तर? समजतंय? हे तिन्ही स्ट्रक्चर्स लक्षात ठेवायचे, हे तिन्ही स्ट्रक्चर्स लक्षात ठेवायचे विटर्स आयनचे. इथं बघा, हा इथं काय आहे? NH2C, इथं R, इथं H, इथं काय आहे तर COOH आहे. ठीक आहे, ह्याला विटर्स आयन मध्ये कन्वर्ट करताना मी काय म्हटलं तुम्हाला, हा H आहे ना, हा H प्लस म्हणून निघून गेला, म्हणजे ज्यामध्ये बॉन्ड होता तो बॉन्ड पेअर लोन पेअर मध्ये शिफ्ट झाला आणि हा H प्लस NH2 कडे आला, तर NH2 चा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर बॉन्ड पेअर मध्ये होणार आहे. म्हणजे इथं काय होणार आहे तर NH3 प्लस, इथं C, इथं R, इथं H आणि इथं काय येणार आहे तर COO काय येणार आहे तर मायन. हा विटर्स आयन आहे. हा जो नॉर्मल विटर आयन आहे ह्याचं ॲलेनाइन, ॲलेनाइन म्हणजे इथं ग्रुप काय आला तर CH3, तर ह्याचा pH इक्विव्हॅलेंट टू काय असतं तर 6 असतं. काय असतं pH इक्विव्हॅलेंट टू 6. न्यूट्रल, नो नेट चार्ज, कारण प्लस मायनस काय येणार आहे तर 0 येणार आहे. आता परत सेमच फक्त काय, इथं C, इथं R, इथं H आहे आणि इथं काय आहे तर NH3 प्लस आहे,
आणि इथं COOH आहे. पूर्ण ग्रुप कोणता आहे? ऍसिडिक ग्रुप पूर्ण आहे का बेसिक ग्रुप पूर्ण आहे? ऍसिडिक. आणि नेट चार्ज काय झाला? +1. म्हणून ह्याचा पीएच काय असणार आहे? लेस दॅन इक्वल टू 2 असणार आहे. काय असणार आहे? परत नेक्स्ट ग्रुप काय आहे? परत C आहे, R आहे, इथं COO काय आहे तर मायनस आहे, इथं NH2 आहे आणि इथं आहे. मग आता मला सांगा हा कोणता ग्रुप आहे? NH2 बेसिक. कोणता ग्रुप आहे? COO मायनस आहे. नेट चार्ज काय येणार आहे? -1. हा ग्रुप कोणता आहे? बेसिक. मग पीएच हा काय असणार आहे? पीएच हा ग्रेटर दॅन इक्वल टू काय असणार आहे तर 11. समझ में आ रहा है? येस और नो? येस और नो? येस और नो? इथं बघा. At physiological pH of 7.4, pH of neutral alpha amino acids are primarily in their viteric ionic form. कसल्या फॉर्म मध्ये असतात? Viteric ionic form. On the other hand, at this pH, acidic alpha amino acid exist as anion. ह्या pH ला 7.4 ला 7.4 ला काय म्हटलं त्यांनी? ऍसिडिक अल्फा अमायनो ऍसिड्स एक्झिस्ट एज व्हॉट? एनायन. एनायन म्हणजे COO मायनस. एनायन म्हणजे ड्यू टू द deprotonation of carboxyl group, and while the basic alpha amino acid exists as a cation. म्हणजे कोण सांगा? NH3 प्लस. काय आहे? NH3 काय आहे तर प्लस. हा, ड्यू टू प्रोटॉनेशन ऑफ अमायनो ग्रुप. So ionic structure of constituent alpha amino acids results in the ionic structure of protein. जे काय ionic structure of constituent alpha amino acids आहेत ते ionic structure of nature of protein मध्ये होतात at the physiological pH of 7.4. At the physiological process of 7.4, neutral alpha amino acids काय असतात? विटरिक फॉर्म. विटरिक फॉर्म कोणता सांगा? प्लस आणि मायनस, प्लस आणि मायनस, प्लस आणि मायनस. जे ऍसिडिक अल्फा अमायनो ऍसिड्स असतात. कोणत्या अल्फा अमायनो ऍसिड असतात? कोणत्या पीएच ला? ऑन द अदर हँड ऍट दिस पीएच म्हणजे 7.4 लाच 7. कोण? ऑन अदर हँड ऍट दिस पीएच कोण? 7.4 पीएच ला अल्फा अमायनो ऍसिड्स आहेत, त्याचा एनायन आहे COO मायनस. आणि बेसिक अल्फा अमायनो ऍसिड जे आहेत त्यांचं काय तर NH3 काय असते तर प्लस. मग NH3 प्लस आहे नेट चार्ज +1, COO माइनस है तो नेट चार्ज -1. समझ में आ रहा है? यस और नो? अनुज मार खाएगा अनुज मेरा. So these properties are due to peculiar structure called as Wittgenstein structure of alpha amino acids. An alpha amino acid molecule contains both acidic COOH group as well as basic NH2 group. Proton transfer from acidic group to basic group of amino acid forms a salt. ज्याला आपण डायपोलर आयन म्हणतो, विटर्स आयन, जो आपण बघितला. Amino acid can exist in different form depending upon the pH of the aqueous solution in which it is dissolved. काय म्हटलंय? कन्सिडर. काय कन्सिडर करा? फॉर एक्झाम्पल विटर आयन्स अँड अदर फॉर्म्स ऑफ ॲलेनाइन. हे ॲलेनाइनचे वेगवेगळे फॉर्म्स दाखवलेले आहेत आपल्याला. हा विटर्स आयन आणि हा ॲलेनाइनचे वेगवेगळे फॉर्म्स. हे आपण बघितले. बघितले की नाही बघितले? येस और नो? ठीक आहे. फिजिओलॉजिकल प्रोसेस समजलं? ठीक आहे. पेप्टाइड बॉन्ड बद्दल मी पहिलाच तुम्हाला सांगितलं आहे, इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पेप्टाइड बॉन्ड कसा फॉर्म होतो अल्फा अमायनो ऍसिडच्या वेळीच सांगितलेलं होतं. कन्सिडर करा आता असं आहे, हा NH आहे, हा C आहे, इथं H आहे, इथं H आहे, इथं C डबल बॉन्ड काय आहे तर O आहे. ठीक आहे. परत इथं NH आहे,
इथं CH आहे, इथं काय आहे तर CH3 आहे, इथं C डबल बॉन्ड काय आहे तर O. परत इथं NH आहे, इथं CH, इथं काय आहे तर CH, CH3, CH3 आणि इथं काय आहे तर C डबल बॉन्ड O. हा कोण आहे सांगा? ग्लायसिन, GLY. ह्यामध्ये जी बॉन्ड फॉर्म झाली आहे ती कोणती बॉन्ड आहे? पेप्टाइड बॉन्ड. कसली बॉन्ड आहे? कशी फॉर्म होते पेप्टाइड बॉन्ड? एकाचा C डबल बॉन्ड ओचा OH आणि NH2 चा H रिमूव्ह झाला. ग्लायसिन नंतर नेक्स्ट ॲलेनाइन ALA. त्यानंतर नेक्स्ट कोण आहे तर VAL व्हॅलिन. आता हे जे आहेत हे कोणते बॉन्ड आहेत तर पेप्टाइड बॉन्ड आहेत. पेप्टाइड बॉन्ड 2 आहेत पण मॉलिक्युल्स किती आहेत? सो ट्रायपेप्टाइड. कसला म्हणतो आपण याला? ट्रायपेप्टाइड बॉन्ड्स. समजते का मी काय सांगते? कसे फॉर्म होतात पेप्टाइड बॉन्ड्स वगैरे? आता हा हा एंड जो झाला इथं स्टार्ट झाला हा एंड टर्मिनल म्हणतो. जिथं नायट्रोजन आहे त्याला एन टर्मिनल, एन रेसिड्यू म्हणायचं. काय म्हणायचं? हा. आणि जिथं कार्बन एंड आहे त्याला C टर्मिनल. C टर्मिनल किंवा काय म्हणायचं तर कार्बन रेसिड्यू. C टर्मिनल किंवा काय म्हणायचं? C टर्मिनल किंवा काय म्हणायचं? कार्बन रेसिड्यू. इथं बघा. Proteins are known to break bond down into peptides in stomach. जे काही प्रोटीन्स आपण इंटेक केला, आपण खाल्लो प्रोटीन्स वगैरे म्हणजे प्रोटीनिशियस फूड आपण खाल्लो. Proteins are known to break down in the peptide in the stomach and duodenum under the influence of enzymes. Enzymes हे बायोलॉजिकल कॅटलिस्ट्स आहेत. एन्झाइम्स हे कोण आहेत? एन्झाइम्स हे कोण आहेत? एन्झाइम्स आर बायोलॉजिकल कॅटलिस्ट विच हेल्प्स टू ब्रेक डाऊन द बॉन्ड्स. मग ते कार्बोहायड्रेट्स मधले असू देत किंवा प्रोटीन्स मधले असू देत. ओके. सो पेप्सिन कोण एन्झाइम आहे इथं? ब्रेकडाऊन करणारा. पॉलीपेप्टाइड बॉन्डला ब्रेक करणारा एन्झाइम कोण आहे? पेप्सिन. कोण आहे? पेप्सिन being one of them which is secreted by the stomach. Polypeptides are further broken down into which acids? Alpha amino acids. Which acids? This implies that proteins are formed by मग ब्रेकडाऊन झालं प्रोटीनचं आणि अल्फा अमायनो ऍसिड्स फॉर्म झाले म्हणजे ह्याचं मिनिंग आहे की प्रोटीन्स जे आहेत हे कशाचे बनलेले आहेत? अल्फा अमायनो ऍसिड्स मध्ये बॉन्डिंग झाल्यानंतर. कोणता बॉन्ड फॉर्म होतो? पेप्टाइड बॉन्ड. कोणता बॉन्ड फॉर्म होतो? Yes. So this implies that proteins are formed by connecting alpha amino acids to each other. So the bond that connects alpha amino acid to each other is called as which bond? Peptide. Consider for example linking of a molecule of a glycine with that of alanine. One way of doing that is by combining carboxyl group of glycine with alpha amino acid. हे आपण केलं. आता 3 केलं आपण. मग ठीक आहे. दिस रिझल्ट्स इन एलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल आणि कसला बॉन्ड फॉर्म झालेला असतो तर 2 मॉलिक्यूल इन्व्हॉल्ड आहेत म्हणून डायपेप्टाइड. बॉन्ड तर पेप्टाइडचा एकच असणार आहे पण मॉलिक्युल्स किती आहेत? 2 म्हणून डायपेप्टाइड म्हणणार. मॉलिक्यूल किती आहेत? 3 तर ट्रायपेप्टाइड. मॉलिक्यूल किती आहेत? 4 तर टेट्रापेप्टाइड. मॉलिक्यूल किती आहेत तर N तर पॉलीपेप्टाइड. आणि पॉलीपेप्टाइड म्हणजे आपला प्रोटीन. पॉलीपेप्टाइड म्हणजे आपला प्रोटीन. It is called as glycyl alanine in which 2 amino acids units are linked. हे बघा हा बॉन्ड जो आहे हा कसला बॉन्ड आहे तर पेप्टाइड बॉन्ड आहे. कसला बॉन्ड आहे? पेप्टाइड बॉन्ड. ठीक आहे. Are linked by a peptide bond. It can be seen that peptide bond or peptide linkage is same as what we described in the secondary amides. कसले amides? Secondary amides हे बघा C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय असतंय? NH2. हा अमाइड झाला, नॉर्मल अमाइड झाला. काय झाला? हा. मग इथं आपण काय करतो? फक्त इथला NH ला एक अल्किल ग्रुप जॉईन केला. काय जॉईन केला? NH ला एक अल्किल ग्रुप. मग हा सेकंडरी अमाइड. कसला अमाइड झाला? सेकंडरी.
So secondary amide in organic chemistry. Combination of third molecule of alpha amino acid will convert the dipeptide bond into tripeptide. Similarly, linking 4, 5, 6 alpha amino acids will represent into tetrapeptide, pentapeptide, hexapeptide. N असतील तर पॉलीपेप्टाइड, N असतील तर पॉलीपेप्टाइड. ठीक आहे. So when the number of alpha amino acid linked by peptide bond is more than 10, more than 10 पेक्षा जास्त आहे, the products are called as polypeptide. And the CHR unit linked by the peptide bonds are called as amino acids residue. Proteins कोण आहेत? Proteins are polypeptide having more than 100 amino acid residue linked by which bond? Peptide bond. It may be, however, noted that distinction between protein and polypeptide is not sharp. तेवढं काय perfect distinction नाही. The two ends of the polypeptide chain of protein are not identical. Same नसतात. The end having free carboxyl group is called as C terminal. कोणता टर्मिनल म्हणतो आपण याला? C terminal. While the other end having free amino group is called as N terminal. कसा टर्मिनल म्हणतो आपण त्याला? एक C terminal आहे आणि एक कोणता टर्मिनल आहे तर N terminal. So in the dipeptide glycine alanine, glycine residue is N terminal and alanine residue is C terminal. समजतं इथपर्यंत? ठीक. नेक्स्ट जो पार्ट बघणार आहे तो आपण कोणता बघणार आहे तर